काय मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवर. इट्स बीन सो लॉंग आपण इंस्टाग्राम रील्स बद्दल काहीच बोललो नाहीये, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे येड्यांची जत्रा. थर्मोकॉल नाही रे, ओरिजिनल आहे ओरिजिनल. हा मग एक काम कर, तो ओरिजिनल दगड तुझ्या ढुंगणात भरून दे. अरे काय 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 लावलंय काय तू? शेमनी. जेव्हापासून गावागावांमध्ये 4Gचं नेटवर्क पोहोचलं ना, तेव्हापासून या असे दुर्मिळ शेंगुळे बिना कामान नामाचे फेमस व्हायला लागले. मला यांच्या फेमस होण्यापासून काही एक प्रॉब्लेम नाहीये, पण हे सारखे माझ्या इंस्टाच्या फीड मध्ये येऊन माझ्या डोक्याचा लेमन सोडा करून राहिले. आणि आता तुमची बारी आहे. आली रे आली, आता तुझी बारी आली. पहिलवान आमचं काहीच करू शकत नाही. खरं सांग साधा भाऊ, कपाळात गोटे गेले का नाही? गेले का नाही? हा स्टंट करताना साधा भाऊ फक्त हागायचंच बाकी राहिलंय. ते उगाच दात आवडले म्हणून जिरलंय, नाहीतर आपल्याला डायरेक्ट जुलाब स्टंट पाहायला भेटला असता. खरंच सांगतो, सोशल मीडिया जर नसतं ना, असे दुर्मिळ प्राणी आपल्याला पाहायलाच भेटले नसते. म्हणजे हे प्राणी जंगल सोडून आपल्या मानवांमध्ये बी एक्झिस्ट करताय, हे फक्त सोशल मीडियामुळे कळू राहिले. याला काय अर्थ आहे का? अरे काय फालतू स्टंट आहे. याच्यापेक्षा साधा भाऊ, तुम्ही जर खरंच मर्दा असाल तर तुम्ही ह्या आगीत भोंगळे उभे राहून दाखवशाल. फक्त काय मिली सेकंड्स मुळे वाचलाय साधा भाऊ, नाही तर साधा भाऊची डायरेक्ट डांग वर पडले असते आगीने. मला कळत नाही असे पागल चाळे करून हा कार्यकर्ता काय सिद्ध करून दाखवू राहिला. तुला नक्की जायचंय कुठं? इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये जायचंय का वर्ल्ड गॉट टॅलेंट मध्ये जायचंय? तिकडे जाऊन असे चाळे करशील, चव जाईल आपली. त्याच्यापेक्षा तू डोक्यात लोखंड मारून ते वाकून दाखव, मग तुला असली मर्द समजतील लोक. मॉकर लाईक्स मॉकर फॉलोअर. बरं तरी अजून हातानेच लोखंडावरती वार करू राहिला. एका दिवशी याच्या गोळ्या संपल्या ना, गोट्यांनी वार करीत ऑमलेट फ्राय पाहायला भेटेल डायरेक्ट आपल्याला. चुत्या समजा का मला तुम्ही? समजायचं काय साधा भाऊ, त्या तू आहेच होती. बरेचसे लोक मला विचारित्या, सदा भाऊ तुम्ही इंस्टाग्राम कून फेसबुक कून किती पैसे कमावले? पैसे नाही कमावले म्या, पण माणसं कमावले. एकदम खरं बोलतोय साधा भाऊ. साधा भाऊने सोशल मीडियावरती माणसं कमावले, कमेंट सेक्शन मध्ये स्वतःवर उडून घ्यायला. आता पा आपल्यात काय दमक, कसा वाजवतो खान. साधा भाऊ मला खरं सांग, तुझ्या मोटिवेशनचं राज काय? मी डिप्रेशन मध्ये गेलो, मला असं चुत्यागत मोटिवेशन पाहिजे. हे असं मोटिवेशन पाहिजे भाई. दुनिया कुछ भी बोले हमको करणे बकचोदी. आम्हाला काय येडे चाळे लोक आम्हाला पागल बोलू, घोडे लावू, काही करू, आम्ही आमचे नाच सोडणार नाही. आज एकदम खतरनाक न्यूज आहे माझ्याकडे तुमच्यासाठी, आणि मला एक्साइटमेंट कंट्रोल न होते. जर तुम्ही सोशल मीडिया आणि ऑनलाईन शॉपिंग वरती स्क्रोल करून बोर झाले असेल, तर माझ्याकडे एक सोल्युशन आहे तुमच्या ऑनलाईन एक्सपिरियन्स मध्ये थ्रिल ऍड करायचं. जेव्हा पण मला कधी ब्रेकची गरज असते, मी पोहोचतो मोजबेटच्या वेबसाईट वरती. हे भारी भारी गेमचं स्वर्ग आहे आणि एक्साइटमेंटचं जग आहे. सध्या इथं माझे फेवरेट गेम आहे बुक अपडेट आणि एव्हेटर, जिथं प्रत्येक स्पिन तुम्हाला बिग विनिंग मिळून देऊ शकतो. न्यू कमर साठी सुद्धा मोजबेट वेबसाईट एक वेगळीच एन्जॉयमेंट प्रोव्हाइड करते. सिंपल रजिस्ट्रेशन करून तुम्ही एक्साइटिंग एंटरटेनमेंटच्या जगात पोहोचू शकता. पुढे जाऊन सांगायचं झालं तर तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल सरप्राईज आहे. तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन करते वेळी माझा प्रोमो कोड यूज करायचा आहे आणि तुम्ही त्यावरती मिळवू शकता खूप सारा बोनस. मोजबेट वरती काही अडचण आली तर 24/7 कस्टमर सपोर्ट अवेलेबल आहे. मग वाट कसली बघताय? मोजबेट वरती बाकीच्या प्लेयर सोबत जॉईन करा आणि एंटरटेनमेंटच्या एक्साइटिंग जगात प्रवेश करा, जिथं फक्त एका क्लिक वरती तुम्ही बिग विनिंग मिळवू शकता. हे सगळं काय ऐकून जर तुम्हाला पण तुमचं लक ट्राय करायचं असेल, तर मी दिलेल्या लिंक वरती जाऊन रजिस्टर करा आणि माझा प्रोमो कोड यूज करायला विसरू नका. थांबा, पुढे जाऊन अजून सांगतो. व्हॉट्सअप वरती मोजबेट सोबत कनेक्ट करा आणि पर्सनली एक्सक्लुझिव्ह प्रमोशन मिळवा. मी पण मोजबेट वरती डेली गेम्स खेळतोय आणि तुम्हाला पण जर एक्साइटमेंटचा डोस हवा असेल तर गेमिंग एक्सपिरियन्स नक्की घ्या. चला मग भेटूया व्हर्च्युअल बॅटलफील्ड मध्ये. लिंक पिन कमेंट मध्ये दिलेली आहे. तयारी करतोय बा, इट फोडून दाखवतोय बा. तर मोकालची उभी राहून दाखव ग एकदा. उभी राह, मन शान मोदी तुकडा करेले. हा बाजूला होय, बाजूला होय. बोल बजरंगबली की दादा भाऊ, शोभता का तुला? लहान पोरांचे स्टंट करून राहिला तू. हाताने इट्टा बिट्टा फोडणे नॉर्मल आहे, तू डोक्याने फोडून दाखव ना भाई. असं एक जोकर नाही इंस्टाग्राम वरती बक्कल भरले. मला समजत नाही यांना सोशल मीडियावरती अकाउंट कोण बनवून देऊ राहिले भाई. मेंटल पीसचे आई बहीण करून राहिले यांचे व्हिडिओ. ठरवलं ना ते हेलिकॉप्टर पण घेऊ शकतो, पण काय करणार? नातेवाईक बोलतील घरावरून गेला पण भेटून नाही गेला. मला समजत नाही येड्याच्या इस्पितळातले सिक्युरिटी गार्ड एवढे बेजबाबदार कस का असू शकता? लाजा वाटत थोडेसे. या असे पागल लोक बाहेर कस काय सोडून राहिले तुम्ही?
हे बघा, माझ्या नादाला लागू पण नका. मी तसा नातेवाईकांना नांगर सहित घोडा लावतो ना, तुम्हाला पण मग कुदळी लावल. मला सिरियसली कधी कधी वाटतं की उत्क्रांतीच्या वेळेस काही माकडच राहायला पाहिजे होत. कोणालाच सांगू नको, तू आपला माणूस आहे ना, म्हणून मी तुला सांगतो. शिलाई मशीनचा चाक कधीच पंक्चर होत नाही. वा रे भोसडे पप्पू, काय नॉलेज देऊ राहिला. त्याच चाकात घालून त्याच शिलाई मशीनच्या सुईने तुझ्या बोच्यावर वार करायला पाहिजे. दुसऱ्यांच्या नावावर उडणारे आम्ही नाही आणि आमच्या नावावर उडणारे कमी नाही. लोक तुझ्या नावावर नाही अक्षरशः तुझ्यावर उडून राहिले कमेंट सेक्शन मध्ये. कधीतरी त्या कमेंट वाचत जाय. भाऊ मला भेटायला आलेले आज. मला नव्हतं माहिती कुपोजित शेंगुळ्यांचे बी कोलॅबरेशन होते सोशल मीडियावरती. आता आम्ही दोघं एकत्र होणार. आता नातेवाईकांची आणि लोकांची बँड वाजवणार. एक काम करा, लोकांना जरा वेळ साईडला ठेवा आणि तुम्ही दोघंच एकमेकांची डांग मारून घ्या. आणि काही असन त्यांना दुःख, काही समाजाला छळलं असेल, फुकाट नाही माणूस बोलत. पण काही उंडरल म्हणता ते असं ते तसं, गरीबाच्याच घरात हिरो त्यात. सदाभाऊला वाटतंय लोकांवर बुक्क्या मारून आणि बोचा इचकून सदाभाऊ हिरो बनलाय. सदाभाऊ छूत्या तू छूत्या. काही लोकांच्या डोक्यात किडे राहते म्हणून ते येडेवानी करते, पण काकाच्या डायरेक्ट बोचात किडा आहे त्याच्यामुळे काका वळवळ करते. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंड मध्ये असलेले लोक जगातली सगळ्यात सहनशील प्रजाती आहे. कारण हीच गोष्ट जर काका आमच्या इथल्या स्टँडवर करीत असते तर आता म्हाताऱ्या बायांनी काकाचा बोचा सोडला असता चपलांनी. हा माणूस एक दिवस तरी एसटी महामंडळाच्या ड्रायव्हरच्या संपाचं कारण बनणार आहे. ते लोक अक्षरशः आंदोलन करायला बसले. हा दरवेळेस एसटी महामंडळाच्या गाड्यां पुढेच जाऊन नाचू राहिला. एखाद्याने उडवलं तर एसटी महामंडळ बदनाम होईल तुझ्यामुळं. काकांनी डान्स स्टेप एकदम फायनल केली, फक्त सॉन्ग चॉईस चुकली आहे. कारण या डान्स स्टेपवर फक्त एकच गाणं सूट करेल, ते म्हणजे मी मारायची सुरुवात केली तर घरात घुसून तोडणार आणि तुझी डेड बॉडी सिव्हिल तर काय ससूनला बी नाही भेटणार. कार्यक्रम 100% पक्का. हे सोशल मीडियावरचे आंडू पांडू गुन्हेगार एक दिवस टिकटॉक सारखं इंस्टाग्राम सुद्धा बॅन करणार आहे. तिथं तुझं स्पॉट, तिथंच तुझा शॉट. बोगद चिळकंड्या या असे कार्यकर्ते आमच्या एरियात ढीग पडले. हे कार्यकर्ते 10,000 रुपयासाठी भीक मागत आहे, त्याच्यानंतर देशी घेतील आणि चकण्याला पैसे नाही म्हणून मीठ चाटतील. आणि या कार्यकर्त्याला बनायचं गुन्हेगार, ते पण सोशल मीडियावरती. भूक अगं गुन्हेगारी पैदा नाही होता, हालात उसे मजबूर करती है. घ्या अजून एक गुन्हेगार. मला आता असं वाटतंय नागपूर पोलिसांनी जो पॅटर्न फॉलो केला होता, जी त्यांनी मोहीम राबवली होती सोशल मीडियावरच्या गुन्हेगारांसाठी, ती मोहीम आता पूर्ण महाराष्ट्र पोलिसांनी राबवली पाहिजे. कारण रट्टे मारल्याशिवाय यांची अक्कल जागेवर येत नाही. अगं भ्रमात राहू नको, चांगल्याचे कार्यक्रम होतात. तू तर आपल्यासाठी किरकोळ आहेस. खोटं सांगत या छपरींचे डायलॉग ऐकून ऐकून यांच्या या अशा गुन्हेगारीचे रील बघून बघून मी भारतातलं सगळ्यात मोठं आंदोलन चालू करणार आहे. अरे किती काही केलं तरी यांची संख्याच कमी नाही होऊ राहिली. अगं तुला घरात घुसून मारल्यावर तुला आली रक्ताची धार. लय चिवचिव करू नकोस, नाही दाखवीन तुला स्वर्गाचे दार. कस काय नाही म्हणजे कस काय इतकं कॉन्फिडन्स येतोय अशा रील शूट करायचा, असे डायलॉग मारायचा आणि ते सोशल मीडियावरती अपलोड करायचा. अरे रक्त पाहिले तरी चड्डीत जुलाब होतील, पण दिदीला गुन्हेगारी करायची आहे. यालाच म्हणते डांगीत नाही गु आणि कावळ्याला आमंत्रण देऊ. मला माहित नाही सोशल मीडियावरून हे फकीरचंद लोक कधी गायब होतील, पण यांना बघून, यांचे व्हिडिओज बघून, यांचं कॉन्टेंट बघून मला जे फ्रस्ट्रेशन झालं तितकंच तुम्हाला पण होत असेल तर आपलं कमेंट सेक्शन रिकामच आहे. भरभरून गोडे लावा. आजच्या पुरतं इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि मोजबेटची लिंक पिन कमेंट मध्ये दिलेली आहे, नक्की चेकआउट मारा. 17 कोडीचं हे आपण एकाचे तोंडाने कडूचे पटलं तर घे भाव, नाही तर सोडून दे. गोड बोलून मारणारे रोजच भेटते.